हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेतच राहा आणि हसत राहा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवूया मसाला शेंगदाणे. हे मसाला शेंगदाणे खायला एकदम कुरकुरीत लागतात आणि हे बनवायला अगदी कमी साहित्य लागतं आणि फक्त 10 मिनिटात रेडी होतात. तर मस्त पावसाळा सुरू झालेला आहे आता बाहेर. तर आपण असे कुरकुरीत खमंग असे मसाला शेंगदाणे बनवूया आणि हे मसाला शेंगदाणे तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा कॅरी करू शकता. तर चला आपण बनवूया मसाला शेंगदाणे. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे प्लीज पूर्ण बघा. ॲटलीस्ट 2-3 मिनिट तरी नक्कीच बघा आणि त्यानंतरच लाईक कमेंट करा. आणि पहिल्यांदा जर बघत असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आपण मसाला शेंगदाणे बनवण्याकरता आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ते बघूया आपण. तर मी इथे 1 कटोरी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 छोटे चम्मच मी इथे कॉर्नफ्लोअर घेतले आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही याऐवजी मैदासुद्धा यूज करू शकता. तर आता 3 छोटे चम्मच मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कटोरी मी इथे बेसन आहे आणि 2 छोटे चम्मच चाट मसाला आहे आणि आपली अद्रक लसणाची पेस्ट आहे. तर चला आता आपण मिश्रण रेडी करूया. सर्वात प्रथम एक मोठं बाउल घ्यायचं आहे आणि हे तिथे आपण बेसन टाकूया. हे तांदळाचं पीठ आहे, कॉर्नफ्लोअर आणि आपल्याला इथे चुटकीभर हळद ॲड करायची आहे, मीठ आहे आणि थोडंसं मी इथे तिखट टाकत आहे आणि अर्धा छोटा चम्मच धने पावडर आहे आणि मी इथे आता अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि अर्धा छोटा चम्मच चाट मसाला आणि अर्धा छोटा चम्मच बेकिंग सोडा मी इथे ॲड करत आहे आणि इथे 2 छोटे चम्मच हे तेल आहे, गरम केलेले तेल आहे, हे आपल्याला इथे ॲड करायचं आहे. आणि अगोदर आता आपण हे सर्व साहित्य जे आहे छान असं मिक्स करून घेऊया. थोडंसं आपण इथे पाणी टाकूया आणि छान असं घट्ट मिश्रण तयार करूया. हे बघा, असं अशा प्रकारे मिश्रण तयार करूया आपण. हे मसाला शेंगदाणे एकदम झटपट तयार होतात आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात. हे शेंगदाणे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा. तुम्ही महिनाभर हे शेंगदाणे खाऊ शकता आणि जर तुम्ही कुठे प्रवासात वगैरे जात असाल तर हे शेंगदाणे तुम्ही सोबत नेऊ शकता, कॅरी करू शकता. बाहेरचं खाण्यापेक्षा हे शेंगदाणे खूपच टेस्टी वाटतात, कुरकुरीत वाटतात आणि झटपट तयारसुद्धा होतात. तर तुम्ही हे जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, अशा प्रकारे मिश्रण रेडी झालेलं आहे. आता आपल्याला आपले हे जे शेंगदाणे होते ते छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे 5-6 मिनिट छान असं झाकून ठेवायचं. तर चला आता आपण झाकून ठेवूया. 5-6 मिनिट झालेले आहेत. आपल्या शेंगदाण्यावर छान असा मसालाची कोटिंग झालेली आहे. तर आता आपण काय करायचं आहे की 1 छोटा चम्मच हे जे तांदळाचं पीठ आहे हे इथे ॲड करायचं आहे. हे अशासाठी ॲड करायचं आहे कारण हे जे शेंगदाणे आहेत वेगळे वेगळे होतील एकमेकांपासून, एकमेकांना असे चिपकणार नाहीत. तर चला आता आपण तेल गरम करूया आणि आपले मसाला शेंगदाणे छान असे तळून घेऊया. कढईमध्ये छान असा तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण हे बघा, असं चमच्याच्या सहाय्याने एक शेंगदाणा 1 किंवा 2 घेऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे तळून घ्या. हे बघा, मी जवळून दाखवते तुम्हाला. थोडा वेळ लागेल पण हे मसाला शेंगदाणे एकदम टेस्टी वाटतात. तुम्ही एका वेळेस 1 किंवा 2 असे उचलून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे तळून घ्या तुम्ही. बघा, किंवा एका वेळेस असे चमच्यामध्ये जास्त पकडा आणि इथे तळायच्या वेळेस असं एक हे बघा, असं सुद्धा तुम्ही करू शकता. हे बघा, आणि छान असे खरपूस तळून घ्या. हे बघा, एका वेळेस असं मिश्रण पकडा आणि एक शेंगदाणा असा तेलामध्ये टाकत जा. हे बघा,
अशा प्रकारे सर्व शेंगदाणे तुम्ही तळून घ्या. हे बघा छान असे तळून झालेले आहेत. आपले मसाला शेंगदाणे छान तळून झालेले आहेत. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खूपच कुरकुरीत वाटतात. आणि हे तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा. 1 महिनासुद्धा तुम्ही हे एन्जॉय करू शकता. म्हणजे 1 वेळा बनवा आणि महिनाभर खा. पकोडे तर आपण नेहमीच खातो, पण अशा प्रकारे मसाला शेंगदाणे एकदा तुम्ही बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर हे बघा मसाला शेंगदाणे एकदम रेडी आहेत. फक्त 10 मिनिटात रेडी होतात हे मसाला शेंगदाणे आणि खायला पण इतके टेस्टी वाटतात. तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असेल तर माझं नेहमीप्रमाणे हेच सांगणं आहे की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. एकमेकांना सपोर्ट केल्याशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही. तर त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आणि माझं चॅनल बघत जा. आणि माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर लाईक पण करा, शेअर पण करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्ही आपला अमूल्य वेळ माझ्या चॅनलला दिला, माझी रेसिपी बघायसाठी दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.